तर आज आपण कोबीपासून कुरकुरीत असे मंचुरियन बनवणार आहोत. तर सर्वात आधी आपण अर्धा कोबी घ्यायचा आणि त्याला बारीक खिसून घ्यायचं. जर तुम्ही त्याला खिसायचं नसेल तर बारीक बारीक कापून घेतला तरी चालेल. तर बघू शकता. तर मला हे जे आहे ते खूपच जास्त बारीक वाटत होतं, त्याच्यामुळे मी जे आहे ते थोडंसं मोठ्या ह्यानी खिसून घेतला आहे आपला कोबी. हे बघा, या ह्यानी खिसत आहे मी आता. जास्त मोठी पण कोबी नाही पाहिजे जर तुम्ही कापत असाल तर, नाहीतर तळताना थोडासा त्रास होतो आपल्याला. तर बघू शकतात आपली जी कोबी आहे ती मी सगळी खिसून घेतली आहे. आता त्यात आपल्याला थोडासा बीट जे आहे तो खिसून घ्यायचा आहे. जर तुम्हाला बीट यूज नसेल करायचा तर तुम्ही खायचा कलर केला तरी चालेल. आणि या बीटला सगळ्या कोबीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी आज हेल्दी कोबीचे मंचुरियन बनवत आहे, त्याच्यामुळे मी बीटचा यूज केला. तर ह्याच्यात आता आपल्याला 1 वाटी मैदा टाकायचा आणि अर्धा वाटी कॉर्नफ्लोअर. त्याच्यानंतर यात आपल्याला 2 चमचे तिखट टाकायचं आहे. आणि चवीनुसार मीठ. आणि हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला ह्याला सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर अरारूट पावडर सुद्धा भेटतं, ते टाकलं तरी चालेल. आणि यात थोडं सुद्धा पाणी घालायची गरज नाही आहे, कारण की कोबीला आपण जसं जसं मिक्स करत जाऊ तर तिला आपोआप पाणी सुटत जातं. आणि यात आपण मीठ सुद्धा टाकलं आहे, तर हळूहळू पाणी सुटायला मदत होतं त्याला. तर हे बघू शकता, मला एक थेंब सुद्धा पाण्याची गरज नाही पडली आहे. तुम्ही सुद्धा असंच मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला बॉल बनवायचे नसतील तर मी पुढे दाखवली आहे दुसरी ट्रिक. तसे जरी तुम्ही बनवले तरी खूप छान बनतात आपले मंचुरियन. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे मंचुरियन जे आहेत ते गोल गोल तयार करून घ्यायचे आहेत. मी दुसरी ट्रिक सुद्धा तुम्हाला पुढे दाखवली आहे की जर तुम्हाला बॉल्स बनवायला वेळ लागन असं काही वाटत असेल तर डायरेक्टली तुम्ही ती ट्रिक जरी वापरली तरी चालेल. आता मी जे तेल आहे ते आधीच गरम करून घेतलं होतं, त्यात आपल्याला हळूवार एक एक बॉल सोडायचे आहे. एका वेळी 5-6 किंवा 3-4 तळले तरी चालतील. तर यात कुणी कुणी कांदा सुद्धा टाकतात. तर कांद्याने जो आहे तो तळताना लाल कलर येतो, तर कांद्याची अशी काही गरज नसते मंचुरियनमध्ये. त्याच्यामुळे तर स्ट्रीट साईडला असेच मंचुरियन भेटतात, म्हणून मी असेच बनवले आहेत एकदम सोप्या पद्धतीने. तर आता आपल्याला ह्याला ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचं आहे, एकदम क्रिस्पी होईपर्यंत. आणि आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम पाहिजे. हे बघा, कलर किती छान आला आहे आपल्या मंचुरियनला. आता आपल्याला ह्याला काढून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे तुम्ही दुसरे सुद्धा तळू शकतात. हे बघा किती छान कलर आला आहे आपल्या मंचुरियनला. तर मी आता तुम्हाला दुसऱ्या ट्रिकबद्दल बोलले होते. जर तुम्हाला बॉल्स नसतील करायचे तर हे बघा, तुम्ही अशा हाताने भजे जसे आपण टाकतो तसे टाकले तरी चालतील. हे असे टाकले तरी आपले मंचुरियन जे आहे ते एकदम क्रिस्पी बनतात.
आणि विदाऊट ग्रेव्हीचे सुद्धा खूप छान लागतात हे मंचुरियन. तर मी तसे सुद्धा टाकून दाखवते तुम्हाला भज्यासारखे, हे सुद्धा खूप छान लागतात. तर माझ्या घरी जे आहेत ते असेच मंचुरियन जास्त खाल्ल्या जातात, भज्यासारखेच. तर याला सुद्धा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर हे बघा किती छान आपले मंचुरियन तयार होत आहेत. आता हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत. ह्यांचा कलरसुद्धा बघा किती छान आला आहे. आपण ह्याच्यात कलरसुद्धा यूज नाही केला आहे. हे बघा आपले मंचुरियन मी सगळे आता तळून घेतले आहे. किती छान कलर आला आहे आपल्या मंचुरियनला. तर आता आपण स्ट्रीट स्टाईल ग्रेव्ही बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि छोटासा अद्रकचा तुकडा टाकून त्याला बारीक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीत 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. हे बघा पहिले थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला मिक्स करायचं. तर हे टाकल्यानंतर आपल्या ग्रेव्हीला जे आहे तो थोडासा थिकनेस येतो, त्याच्यामुळे आपण हे टाकत असतो. त्यानंतर आपण गरम तेलात आपण जो मिक्सरच्या भांड्यात वाटलेला मसाला आहे तो ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि ह्याला छान मिक्स करायचं आहे तेलामध्ये. तर गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो ठेवायची आहे. मी तुम्हाला आत्ता दाखवलीच. तर माझ्याकडून थोडंसं जे मिरचीचं आहे ते थोडंसं करपलेलं आहे. तुम्ही आधीच 2 चमचे सोया सॉस टाकून घ्यायचा. त्यानंतर आपण जे कॉर्नफ्लॉवरचं मिक्सचर बनवून घेतलं होतं त्याला मिक्स करून ह्याच्यात टाकून द्यायचं आणि नंतर यात आपल्याला थोडंफार पाणी वाढवून घ्यायचं आहे. तर मी ह्यात 1.5 ग्लास पाणी वाढवलं होतं आणि यात आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ग्रेव्हीला उकळू द्यायचं. तर हे बघा मी ह्याची ग्रेव्ही जी आहे ती अर्धी करून घेतली आहे आणि छान अशी थिक झाली आहे आपली ग्रेव्ही, एकदम स्ट्रीट स्टाईल. तर आता आपण एका वाटीत 4 ते 5 मंचुरियनचे बॉल्स घ्यायचे आणि त्याच्यावरती गरमागरम अशी आपली ग्रेव्ही टाकायची. तर आपली मंचुरियन जे आहे ते तयार आहेत. तर अशाच आपल्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. मी अशाच सोप्या रेसिपी दर 3 ते 4 दिवसाला टाकत असते, तर त्या सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर हे बघा किती छान आपले मंचुरियन बनलेले आहेत. तुम्ही सुद्धा बनवून बघा.